शांती. आज आहे 17/5/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना ट्रस्टी बना, जे कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्ती राहू नये. माझे काहीच नाही असे बेगर बना. प्रश्न आहे, तुम्हा मुलांच्या पुरुषार्थाचे लक्ष्य कोणते आहे? उत्तर आहे, आप मुळे मर गई दुनिया. हेच आहे तुमचे ध्येय. शरीरामधून मोह नष्ट व्हावा असे बेगर बना, जे कशाचीच आठवण येऊ नये. आत्मा अशरीरी बनावी. बस, आपल्याला परत जायचे आहे असा पुरुषार्थ करणारेच बेगर टू प्रिन्स बनतात. तुम्ही मुलेच गरिबापासून श्रीमंत आणि श्रीमंतापासून गरीब बनता. जेव्हा तुम्ही श्रीमंत असता तेव्हा एकही गरीब नसतो. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, अतिंद्रिय सुखाचा अनुभव करण्यासाठी ही स्मृती राहावी की हेच पुरुषोत्तम संगमयुग आहे. जेव्हा की आपल्याला भगवान शिकवतात, ज्याद्वारे आपण राजांचाही राजा बनणार. ड्रामाच्या आदी मध्य अंताचे ज्ञान आपल्याला आताच आहे. दुसरा पॉइंट आहे, आता परत घरी जायचे आहे. त्यामुळे या शरीरापासून देखील पूर्ण बेगर बनायचे आहे. याला विसरून स्वतःला अशरीरी आत्मा समजायचे आहे. आजचे वरदान आहे, नेहमी संतुष्ट राहून आपल्या दृष्टी वृत्ती कृतीद्वारे संतुष्टतेची अनुभूती करविणारे संतुष्ट मणी भव. स्पष्टीकरण आहे, ब्राह्मण कुळामध्ये विशेष आत्मे ते आहेत जे नेहमी संतुष्टतेच्या विशेषतेद्वारे स्वतः देखील संतुष्ट राहतात आणि आपल्या दृष्टी आणि कृतीद्वारे इतरांना देखील संतुष्टतेची अनुभूती करवितात. संतुष्ट मणी तेच आहेत जे सदैव संकल्प, बोल, संघटनमध्ये संबंध, संपर्क किंवा कर्मामध्ये बाप-दादांद्वारे आपल्यावर संतुष्टतेच्या सुवर्ण पुष्पांची वर्षा अनुभव करतात. असे संतुष्ट मणीच बाप-दादांच्या गळ्यातील हार बनतात, राज्य अधिकारी बनतात आणि भक्तांना जप करण्याची माळा बनतात. स्लोगन आहे, निगेटिव्ह आणि वेस्टला समाप्त करून मेहनत मुक्त बना. ओम शांती.